नमस्कार. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी. जेजुरी नगर परिषद समोर अवैध बांधकाम विरोधात आमरण उपोषण. जेजुरी नगर परिषद हद्दीतील खोमणे आळी येथील विनापरवाना केलेले 6 मजली इमारत कोलमडून पडणार होती. त्यावेळी जेजुरी नगर परिषद प्रशासनाने तसेच जेजुरी पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेत ती कोलमडलेली 6 मजली इमारत कारवाई करत क्षणात जमीनदोस्त करत मोठी जीवितहानीचा अनर्थ टळला होता. ही घटना जेजुरीतील नागरिक अजून विसरले नाहीत. त्या अनुषंगाने गेली 7 ते 8 वर्ष जेजुरी नगर परिषद हद्दीतील गट नंबर 2 मध्ये अशी अनेक बेकायदेशीर विनापरवाना बांधकामे चालू होती व आहेत. गट नंबर 2 मधील संपूर्ण 28 एकर 22 गुंठे क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे वाटपपत्र किंवा मूळ मालकी हक्क अजून निश्चित नाही. या संदर्भातील सर्व कागदपत्र जेजुरी नगर परिषद यांना वेळोवेळी सादर करून सुद्धा तसेच हे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट असताना जेजुरी नगर परिषद या ठिकाणी बांधकामास परवानगी देतेच कशी असेही मत आमरण उपोषणास बसलेले नीरा शिवतक्रार येथील रहिवासी अकबर हसन सय्यद यांनी व्यक्त केले. आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी अकबर हसन सय्यद राहणार शिवतक्रार नीरा येथील रहिवासी यांनी जेजुरी नगर परिषद यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत जेजुरी नगर परिषद हद्दीतील गट नंबर 2 मध्ये सध्या चालू असलेल्या विनापरवाना अवैध बांधकामे चालू आहेत ती त्वरित थांबवावीत आणि या बांधकामावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. जोपर्यंत ही विनापरवाना अवैध बांधकामे थांबवून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे हे आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे दैनिक चालू वार्ताशी बोलताना सांगितले आहे. आज उपोषणाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश अण्णा जेधे यांनी हजेरी लावत आपला या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर बहुजन युथ पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाफरभाई सय्यद यांनीही आपला जाहीर पाठिंबा असल्याचे हजेरी लावताना सांगितले. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज 24ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. मी अकबर हसन सय्यद नीरा शिवतक्रारचा रहिवासी जेजुरी नगर परिषद गट नंबर 2 मध्ये माझा 28 एकरा वाटपाचा दावा दाखल आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी मी ठराविक जणांची नावं टाकून नगर परिषदेत अनधिकृत बांधकाम चालू असलेले गट नंबर 2 वर तक्रारी घेतल्या होत्या. तसा अर्ज मी नगर परिषदेला दिला होता. त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने नगर परिषदेने पुढील व्यक्तीस नोटीस काढले की आपण जर बांधकाम परमिशन घेतलं असेल तर त्याच्या प्रती नगर परिषदेला जमा कराव्यात. पण 7 दिवसाचा खुलासा मागितला होता. 7-8 दिवसानंतर नगर परिषदेच्या लक्षात आलं की ती बांधकाम अनधिकृत पद्धतीनेच चालू आहे म्हणून त्यांनी दुसरं 54 नोटीस काढलं आणि पुढील व्यक्तीस सांगितलं की ते अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावं आणि स्वखर्चाने ते निष्क्रिय करण्यात यावं. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर आपणाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि नगर परिषद स्वतः ती निष्क्रिय करून त्याचा सर्वस्वी खर्च आपणाकडनं वसूल करण्यात येईल. असं नगर परिषदेने पुढील व्यक्तीस नोटीस दिली आणि त्याची एक प्रत आम्हाला दिली. 1 वर्ष झालं आम्ही वारंवार नगर परिषदेकडे येतोय की ती बांधकाम चालू तात्काळ थांबवण्यात यावं, पण नगर परिषद याच्याकडे टाळाटाळ करत असल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव उपोषणाला बसावं लागलं. नगर परिषदेचे अध्यक्ष आत्ता येऊन आम्हाला नोटीस देऊन गेले. त्या नोटीसीत त्यांनी असं म्हटलं की एक मिनिट नगरपालिकेचे अध्यक्ष का नगरपालिकेचे सीओ? अच्छा, मुख्य अधिकारी. नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आत्ता उपोषणस्थळी येऊन चर्चा करून गेले. तर त्यांनी आम्हाला नोटीस दिली की तुम्ही गट नंबर 2 मधले सर्व अनधिकृत बांधकामावर मागितल्यामुळं आम्हाला थोडा वेळ देण्यात यावा. पण आम्ही त्यांना सांगितलं की तसं आम्ही अर्जात मेन्शन पण केलेलं आहे की तुम्ही काढलेल्या नोटिशीवर तात्काळ पुढील कारवाई करून ती निष्क्रिय करून बांधकाम थांबवावं. तुम्ही दिलेल्या नोटिशीप्रमाणेच कारवाई करण्यात यावी. तर त्यांचा अर्ज आम्ही स्वीकारला आहे. पण त्यांच्या अर्जावर लेखी स्वरूपात आम्ही असं म्हटलं आहे की आम्ही ज्या अर्ज दिला होता आणि त्या व्यक्तींवर तुम्ही जी नोटीस काढली होती ते तरी काम थांबवून निष्क्रिय करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. धन्यवाद.